तर अजित पवार यांनी नैतिकता राखून राजीनामा द्यावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। जमीन प्रकरणामध्ये खडसेंचा राजीनामा घेतला होता। दानवेंनी याची आठवण करून दिली। अजितदादांनी सुद्धा चौकशी होईपर्यंत नैतिकता राखत राजीनामा द्यावा असं म्हटलेलं आहे। या संदर्भातली त्यांची एक्स पोस्ट आपण बघूया। मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो हे पित्याला ज्ञात नाही आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत, तुमचं तुम्हाला तरी पटतंय काय हे बोलताना? बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे। खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता। चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या, अजित पवार। न्यायमूर्ती झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणात सुद्धा समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण बघतोय की ज्या 3 व्यक्तींवर गुन्हा दाखल झालेला आहे ते प्रकरण एकतर मुळात वेगळं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्थ पवार यांचं नाव वगळलंय, त्यांच्या कंपनीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख नाहीये। अंबादास दानवेंनी हाच आरोप केलेला होता की ज्या कंपनीचं नाव आहे त्या कंपनीचे जे सगळे भागीदार आहेत त्यांच्यावर गुन्हे का दाखल झाले नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला हवे होते। ज्या जमीन घोटाळ्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलेला होता त्याच जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात आता गुन्हा देखील दाखल झाला। मात्र ज्या कंपनीनं ही जमीन विकत घेतली त्या कंपनीचं नाव या आपल्याला संपूर्ण FIR कॉपीमध्ये दिसत नाही। इतकंच नाही तर अशा पद्धतीची मागणी आता जोर धरते आहे की ज्या कंपनीनं ही जमीन विकत घेतली त्या कंपनीच्या सगळ्या भागीदारांवरती गुन्हे दाखल व्हायला हवेत। दुसरं महत्त्वाचं ट्विट अंबादास दानवेंनी काही वेळापूर्वी केलं। त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मुलाने कुठे जमीन घेतली, काय व्यवहार केला याची अजित पवारांना निश्चितच कल्पना कशी नाही। जेव्हा ते पुण्याचे पालकमंत्री आहेत तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार ठाऊक होता, अशा पद्धतीचा एक प्रकारे दावा अंबादास दानवेंनी केलेला आहे। आणि इतकंच नाही तर स्वतः अजित पवारांनी देखील जेव्हा माध्यमांसोबत बोलत असताना काल सांगितलं की या सगळ्या प्रकरणाची त्यांना कुणकुण होती। 3-4 महिन्यांपूर्वी त्यांच्या हे प्रकरण कानावर गेलेलं होतं असं स्वतःच अजित पवारांनी त्यांच्या कालच्या बाईटमध्ये सांगितलंय। आणि दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मला हे माहिती नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट अजित पवारांनी केलंय। त्यामुळे अजित पवारांच्या एकाच वक्तव्यात 2 वेगवेगळी विरोधाभासी वक्तव्ये जी आहेत ती दिसत आहेत, अशा पद्धतीची देखील टीका विरोधकांकडून होताना बघायला मिळते। आणि आता या सगळ्या प्रकरणात चौकशीची स्थापना व्हावी आणि न्यायमूर्ती झोटिंग चौकशी समितीच्या धर्तीवरती आता या प्रकरणात कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणामध्ये देखील एका चौकशीची स्थापना होऊन पूर्ण चौकशी केली जावी, अशा पद्धतीची देखील मागणी जोर धरते। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी ज्ञानेश्वर।